आता कुत्र्याचाही मेडिक्लेम। पाळीव कुत्र्यांच्या आजारांवरचा खर्च वाचणार? कुत्रा चावला तरी मेडिक्लेम मध्ये भरपाई? मेडिक्लेम आता तुमच्या आमच्या पुरताच मर्यादित राहिलेला नाही, तर तो आता तुमच्या घरातील पाळीव कुत्र्यापर्यंतही पोहोचलाय। जर तुमचा लाडका डॉगी आजारी पडला तर आता त्याचाही मेडिक्लेम निघणार आहे। होय होय, तुम्ही बरोबर ऐकलंय। गंभीर आजार असो वा शस्त्रक्रिया, तुमच्या पाळीव कुत्र्याचा खर्च आता विमा कंपनी उचलणार आहे। पेट मेडिक्लेम नेमकं आहे तरी काय? पहा, श्वानांच्या शस्त्रक्रियेवर होणाऱ्या खर्चांपैकी 80% वाटा आता विमा कंपनी देणार। 47 प्रकारचे विशिष्ट आजार आणि 21 OPD उपचारांचाही यात समावेश। 14 प्रकारच्या अद्ययावत थेरपींसाठी विमा कंपनीकडून आर्थिक मदत। कुत्र्याच्या जातीनुसार, वय आणि बाजार मूल्यानुसार मेडिक्लेमचा प्रीमियम ठरेल। पॅकेजनुसार वार्षिक प्रीमियम 2000 ते 25,000 रुपये। वार्षिक प्रीमियमवर 40,000 ते 1.5 लाखांपर्यंतचं कव्हर मिळणार। काळजी तर लहान मुलांसारखंच वागवतो म्हणा आम्ही, त्याच्याही पेक्षा जास्त खर्च डॉक्टरांचा कमी आहे, औषधांचा जास्त आहे। तर त्यामुळे इन्शुरन्स काढणं खूप गरजेचं आहे। तर इन्शुरन्ससाठी आम्ही वर्षाचे 15,000 तरी भरतो आणि सगळ्यांनीच करायलाच पाहिजे, कारण की जर आपण मुलासारखं वागवतो तर त्याची काळजी तेवढी घेणं गरजेची आहे। नागपुरात झालेल्या भारतीय श्वान चिकित्सक संघटनेच्या वार्षिक अधिवेशनात या संदर्भातली माहिती देण्यात आली। इंडियामध्ये म्हटलं जातं तर डॉग पेट इन्शुरन्स हा अवेलेबल आहे। डॉग इन्शुरन्स स्पेसिफिकली खूप कंपनींचा अवेलेबल आहे आणि खूप बाकी कंपनीजमध्ये सुद्धा आपल्याला बाकी पेट्सचा पण इन्शुरन्स अवेलेबल भेटू शकतो। आर्थरायटिस झालं किंवा मग हिप डिस्प्लेशिया सर्जरीज झाल्या, या ज्या सर्जरीज आहे यांचा खर्च तर तुम्हाला 1.5 लाखपर्यंत सुद्धा येऊ शकतो। जेव्हा आपण हिप डिस्प्लेशिया सर्जरीबद्दल जेव्हा आपण बोलतो, हा खूप महाग सर्जरीज आहेत, तर त्याच्यामुळे आपल्याला पेट इन्शुरन्समध्ये ह्या कव्हर अप होऊ शकतात या सगळ्या डिझिजेस सुद्धा। पाळीव कुत्रा एखाद्याला चावला तर पीडित व्यक्तीला विम्याच्या रकमेतून भरपाई देण्यात येणार आहे। त्यामुळे महानगरात पाळीव प्राण्यांची संख्या वाढत असताना मेडिक्लेममुळे मालकांच्या खिशाला कात्री लागणार नाही आणि पाळीव कुत्र्यांच्या आरोग्याशीही खेळ होणार नाही, एवढं निश्चित। पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।